छत्तीसगड येथील रहिवासी असलेले दोन तरुण नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गंगा जमुना परिसरातून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना भर रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवला। आरोपींनी तरुणांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळील एकूण 25,000 रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पोबारा केला। या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणांनी तातडीने लकडगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली। गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या कसून तपासणीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासांच्या आत दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लुटलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यापैकी एक आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। जमुना परिसरामध्ये 2 तरुण मुलं होते जे त्या परिसरात छत्तीसगडचे राहणारे होते। ते तिथून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांना चाकू लावला आणि पैशांची रक्कम मागितली। त्यांच्या खिशामध्ये 25,000 रुपये रोख रक्कम होती। ती रोख रक्कम त्यांनी चाकू लावल्यानंतर दिली, परंतु त्याचा नाव पत्ता माहिती नव्हता। त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी कशी तक्रार दिली त्याप्रमाणे त्वरित गुन्हा आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी आमचे जे विशेष पथकामध्ये DBमध्ये काम करणारे अंमलदार आहेत त्यामध्ये जाऊन गोपनीय माहिती काढली आणि जे प्राप्त केलेले फुटेजेस होते त्यावर चांगला तात्काळ तपास केला आणि 2 तासात आम्ही त्या आरोपीची ओळख पटवली आणि आरोपी त्यामध्ये ज्यांनी चाकू लावलेला होता तो रिकवर केलेला आहे आणि आरोपीसुद्धा यामध्ये मिळून आलेला आहे, गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये तपास सुरू आहे। यामध्ये आरोपी जो अटक केलेला आहे हा क्राईम रेकॉर्डवरचा आरोपी आहे। अब्दुल अरमान अब्दुल सलीम वय 19 वर्ष, राहणार गिट्टी खदान पोलीस स्टेशनमधील आहे, परंतु त्याचा एक घर पुन्हा पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुद्धा आहे। सदर आरोपीला याने यापूर्वीसुद्धा असे गुन्हे केलेले आहेत। यावर क्राईम चार्ट प्राप्त केलेला आहे आणि त्यावर पुढील कारवाई करत आहोत। तरी नागरिकांना सुरक्षितेसाठी नागपूर शहर पोलीस दल सदैव तत्पर असून गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करत आहोत। यासाठी 112चा वापर केला तर तात्काळ पोलीस त्या ठिकाणी उपलब्ध होते।